संस्कार आणि स्वाभिमानाचं प्रतीक असलेल्या देशातल्या गड किल्ल्यांना भेट देण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मध्ये आवाहन। मराठा साम्राज्याच्या किल्ल्यांचा केला गौरव। विकसित भारताकडे वाटचाल करत असताना वस्त्रोद्योग क्षेत्र देशाची नवीन ताकद बनत आहे असं सांगत पंतप्रधानांनी मांडली पैठणमधल्या कविता धवले यांची यशोगाथा। भारतासाठी सुवर्णकाळ आणि सामरिक सामर्थ्य अशी ओळख असलेल्या चोल साम्राज्याप्रमाणेच आजचा भारतही सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार। भारत आणि ब्रिटनमधल्या ऐतिहासिक मुक्त व्यापार करारामुळे विकसित भारताचा मार्ग खुला होईल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचा विश्वास। मिशन बाल भरारी या अनोख्या उपक्रमाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन। भारतातल्या पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम अंगणवाडीची सुरुवात। राज्यातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समितींच्या आधुनिकीकरण आणि बळकटीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास सरकार कटिबद्ध, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली ग्वाही। पुण्यातल्या खराडी परिसरामध्ये रेव पार्टीवरती पोलिसांचे छापे, 7 जण ताब्यात, अंमली पदार्थही जप्त, सर्व आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। फिलिपिन्स येथे झालेल्या 36व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतानं पटकावली 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकं। फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यामध्ये अटीतटीची लढत। आजचा सामनाही बरोबरीत सुटल्यानं निर्णायक सामना आता उद्या। आणि मुसळधार पावसामुळे राज्यातल्या अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नमस्कार, 9:30च्या या बातमीपत्रात मी योगेश कोलते